नमस्कार मंडळी. आज आपण अशा 6 गोष्टी पाहणार आहोत की आपण याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. नीट ऐकलं ना? आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कोणत्या आहेत मग अशा गोष्टी? चला पाहूया पटकन. पहिली गोष्ट, लोक आपल्या मागे किती वाईट बोलतात ना? मग मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक लोक असतात. आपल्या मागे वाईटच बोलतात नेहमी. हे अलिखित आहे. आपण कितीही चांगलं असलो तरी लोक त्यांच्या फायद्यानुसार चांगले वाईट ठरवतात आपल्याला, आणि त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्षच करावं. दुसरा मुद्दा, लोक तोंडावर किती गोड बोलतात, होय की नाही? मला सांगा मंडळी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःचे काम करून घेण्यासाठी लोक किती गोड बोलतात हो. माझं असं करा, माझं हे काम करा, माझं ते काम करा. अशा लोकांपासून कायम सावध राहिलं पाहिजे बरं का. तिसरा मुद्दा, लोक कोणत्या नजरेने बघतात आपल्याकडे. बऱ्याचदा आपण चांगल्या भावनेने गोष्टी करतो, पण लोक आपल्याला चुकीचे नजरेने बघतात. अशांसाठी कितीही आपण चांगले वागलो ना तरी आपण वाईटच असतो. ते आपल्याकडे नेहमी वाईटच नजरेने पाहतात. त्यामुळे अशांशी कमी संपर्क ठेवावा. चौथा मुद्दा, लोक किती नावे ठेवतात. मंडळी, खूप लोकांची सवयच असते की दुसऱ्याला कमी लेखणे, दुसऱ्याला नावे ठेवणे. काहींना तर इतकी वाईट सवय असते की एखाद्यानं अगदी उत्कृष्ट कृती केली असेल तरी हे लोक त्यातही चूक काढून त्यांना नावेच ठेवतात. कसं असतं मंडळी, कौतुक करायला मन मोठं लागतं. त्यामुळं कोणाकडून ही कधीच अपेक्षा ठेवू नका, आणि लोकांना नावं ठेवू द्या, आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पाचवा मुद्दा, लोक आपल्यावर का हसतात. मित्रांनो, आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करत असू किंवा एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करत असू, जी लोकांच्या कमी समजुतीमुळे, कमी अभ्यासामुळे असे लोक ती गोष्ट चेष्टेवारी नेतात, किंवा काहींना पुढच्या माणसांना कमी लेखायची सवयच असते. मग असे लोक दुसऱ्यावर नेहमी हसतच असतात. हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार वागतात. अशा लोकांकडं लक्ष देऊ नका. सहावा मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा, लोक काय विचार करतात. मंडळी, मला माहिती आहे आपण समाजाचा एक घटक आहोत. समाज आपल्याविषयी काय विचार करतो हे प्रत्येकाला वाटतच असतं, कितीही नाही म्हणलं. पण लोक काय म्हणतील, ते कसा विचार करतील, मी असे केले तर ते कसे होईल, तसे केले तर कसे होईल, याचं उत्तर खूप सोपं आहे. तुम्ही त्यांच्या उपयोगी पडलात तर तुम्ही चांगले. त्यांच्या मनाविरुद्ध करा, लगेच तुमची चूक काढायला ते लोक तयार असतात. हा खूप मानवी जीवनातील प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप अवघड प्रश्न आहे. पण अशा प्रश्नाला सोपं करण्यासाठी मी तुम्हाला उत्तर सांगते की आपलं आयुष्य अशा लोकांसाठी, किंवा लोक काय विचार करतील याकडे बघून कधीही जगून काय उपयोग आहे. त्यामुळे आपण दुःखीच होतो ना कायम. त्यामुळे अशा लोकांना टाटा बाय बाय करा, त्यांच्याशी कमी संपर्क करा. आणि लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपल्याला काय बरोबर वाटतं, आपण कसं वागलं पाहिजे, ह्या दृष्टीनं विचार करा आणि तसं मस्त जगा. तर मी आत्ताच्या 6 गोष्टी सांगितल्या, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात कायमच घडत असतात. तर माझी सर्व व्यक्तींना अशी विनंती आहे की आपलं आयुष्य आपण आपल्या आवडत्या गोष्टी करून जगा. कारण हे जे लोक असतात ना जगातले, ते काही ना काही करून आपल्याला दुःखच देतात. तर आपण अशा गोष्टींनी डिप्रेशनमध्ये जातो, खूप दुःखी होतो. मग मंडळी, मला सांगा, आजकाल कितीचं आयुष्य आहे, ते आपण आनंदात जगायचं का दुःखात, ते आपण ठरवायचं. मग आजपासनं मी ज्या 6 गोष्टी सांगितल्या त्या नक्की दुर्लक्षित करून आपलं मस्त आनंदी आयुष्य जगा. आणि माझ्या अशा छान छान गोष्टी समजून घेण्यासाठी, माहीत करून घेण्यासाठी माझ्या गुज मनाचे या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. खूप आनंदी रहा. धन्यवाद.